आपली शिवसेना खरी म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यानं जनतेनंच दाखवून दिलं, नाही, खरी शिवसेना ही तुमची नाही, ती उद्धव ठाकरे यांची आहे. मित्र हो, मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू हरले तरीही जिंकले आणि एकनाथ शिंदे जिंकून सुद्धा हरले. मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात. मित्रांनो, मुंबई महापालिकेचे निकाल ठाकरे बंधूसाठी जेवढे धक्कादायक आहेत तेवढेच नवे त्यापेक्षा सुद्धा जास्त ते एकनाथ शिंदे गटासाठी धक्कादायक ठरलेले आहेत. एकनाथ शिंदे गटानं 90 जागा लढवल्या होत्या. 90 जागा लढवताना 70 ते 80चा स्ट्राईक रेट राहील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. शिंदे नेहमी तो म्हणजे प्रत्येक वेळी विजयावेळी स्ट्राईक रेटच्या भाषेतच ते बोलत होते. खूप त्यांना त्या स्ट्राईक रेटचा गर्व अभिमान असं काही वाटायचं. प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला होता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये. एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षापासूनच बघा या निवडणुकीची तयारी सुरू केली होती. उद्धव ठाकरेंच्या अनेक माजी नगरसेवकांना त्यांनी आपल्या गटात आणलं होतं. त्यामुळं साहजिकच कागदावर ठाकरे यांच्यापेक्षा सुद्धा शिंदे यांची बाजू काहीशी भक्कम दिसायला लागली होती. पण निकालानं सत्य दाखवून दिलं, वास्तव समोर आणून ठेवलं. एकूण मतदानाच्या फक्त 5% मतं शिंदे गटाला मिळवता आली. आपली शिवसेना खरी म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यानं जनतेनंच दाखवून दिलं, नाही, खरी शिवसेना ही तुमची नाही, ती उद्धव ठाकरे यांची आहे. आणि त्यामुळं मुंबईत शिवसेना म्हणजेच ठाकरे या समीकरणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. उद्धव ठाकरे यांना सक्षम पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं गेलं होतं. शिंदे यांनी सुद्धा ते तसंच दाखवलं होतं आणि 90 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या भाजपाकडून. प्रत्यक्षात मात्र मुंबईच्या मतदारांनी शिंदे गटाला स्पष्टपणे नाकारलं. बघा, लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा त्या निकालामध्ये या शिंदे गटानं चांगली कामगिरी केलेली होती. पण महापालिका निवडणुकीत मुंबईत शिवसेनेच्या कामगिरीबाबत सगळी निराशा आहे. भारतीय जनता पक्ष सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाला हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत होते. पण आता कुणाच्या म्हणण्यानं काही फरक पडत नसतो हे या निवडणुकीच्या निकालानं दाखवून दिलं ना हो. बघा, सत्ता, पैसा, सगळं काही असताना भाजपकडं उद्धव ठाकरे यांनी निखराची झुंज दिली आणि समाधानकारक जागा सुद्धा मिळवल्या. पराभूत होऊन सुद्धा ठाकरे बंधू जिंकले. एकनाथ शिंदे यांच्या मागे मुंबईतली जनता नाही हे सुद्धा अधोरेखित झालं. शिंदे गटात आता काही दम नाही याची जाणीव भाजपाला सुद्धा झाली असेल. शिंदे गटाची जी पिछेहाट झाली त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातल्या संबंधावर निश्चितपणे फरक पडू शकतो. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची लढण्याची ताकद आपल्यात आल्याची जाणीव सुद्धा भाजपाला आता झालेली असली पाहिजे. आणि त्यामुळं आता एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आपोआप कमी झालेली आहे. मुंबईमध्ये 90 जागा लढवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला विजयाचा स्ट्राईक रेट राखता आलेला नाही. ठाकरे शिवसेनेतून फोडलेल्या 62 नगरसेवकापैकी केवळ 29 उमेदवारांना शिंदे गटाचा विजय मिळवता आला. शिंदे गटाला सोबत घेतल्याचा मात्र फायदा शिंदे गटाच्या ऐवजी भाजपला जास्त झाल्याचं चित्र आहे. शिंदे गटाला सोबत घेतलं नसतं तर कदाचित भाजपला एवढ्या जागा मिळाल्याही नसत्या. आणि आकडेवारीतनं सुद्धा तेच दिसून आलेलं आहे. महापालिकेमध्ये ठाकरेंच्या तुलनेत शिंदे गटाची कामगिरी अगदी 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 सुमार दर्जाची झालेली आहे. त्यामुळं भविष्यात मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची वाट बिकट आहे. मित्रांनो, शिंदे गटाची झाकलेली मूठ मतदानातून उघडी पडल्यामुळं त्यांचं वास्तव बाहेर आलं आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर आपोआप कमी झाली. मुंबईतला मराठी माणूस शिंदे गटाला खरी शिवसेना मानायला तयार नाही हे सुद्धा दिसून आलं या निकालामधून. भाजपाकडून शिंदे आणि त्यांच्या गटाला आधीपासूनच दाबलं जातंय. आता तर फारशी दखल घ्यावी अशी परिस्थिती शिंदे गटाचीही उरलेली नाही आणि मग
याचे पडसाद, याचे प्रतिबिंब भविष्यातल्या राजकारणामध्ये नक्की दिसायला लागतील मित्रांनो. पाहूया आता याचे पडसाद आगामी काळात राजकारणात कशा पद्धतीने दिसू शकतात. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.